हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ भाग्यश्रीताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज पत्रकार परिषद त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आली। यावेळी ते बोलले की विरोधकांच्या सर्वसाधारण सभेमधील मुद्द्यांवर बोलताना त्यांनी सांगितले की लग्न समारंभासाठी स्वच्छता कर्मचारी पाठवले नाहीत, परंतु नगरपालिकेचे कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी आहेत, खासगी कार्यक्रमांसाठी नाहीत। नगरपालिकेचे कर्मचारी हा कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या घरचा नोकर नाही, तर तळोदा शहरातील नागरिकांचे कर्मचारी आहे आणि त्याचा वापर सार्वजनिक कामासाठीच झाला पाहिजे। आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी हेही जनतेला सांगावं की आम्ही त्यांच्या 12 बोरवेलच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली, म्हणजे विकासाच्या कामात आम्ही कधीही पक्षपात केला नाही। जर आम्ही सूडबुद्धीने काम करत असतो तर विरोधकांची विकास कामं मंजूर झाली नसती, पण आम्ही जनतेच्या हिताचं राजकारण केलं, वैयक्तिक फायद्याचं नाही। आज प्रश्न हा नाही की कर्मचारी लग्नात का गेले नाहीत, खरा प्रश्न हा आहे की जनतेच्या कराच्या पैशातून पगार घेणारे कर्मचारी खाजगी कार्यक्रमात का वापरले जावेत। आम्ही नगरपालिकेतील जुनी चुकीची परंपरा बंद केली। काही लोकांनाही ती सवय मोडल्यामुळे त्रास होत आहे, पण तळोद्याच्या जनतेला न्याय मिळत आहे। तळोदा नगरपालिका आता दबावाने नाही तर नियमाने चालेल। कर्मचारी शहराच्या स्वच्छतेसाठी काम करतील, कोणाच्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी नाही। आम्ही विरोधकांची कामं अडवली नाहीत, पण जनतेच्या मालमत्तेचा आणि कर्मचाऱ्यांना गैरवापर होऊ दिला नाही। हाच आमचा गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करू। आमच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही, तर तळोदा शहराचा स्वाभिमान आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे। शेवटी मी तुम्हाला एकच सांगते, नगरपालिका ही जनतेची आहे, कोणाच्या वैयक्तिक सोयीसाठी नाही। त्यांचा काय विषय होता ते एवढंही म्हटलं, नगराध्यक्षताई माझा वैयक्तिक विषय मला मांडायचा आहे, तो म्हणजे त्यांचा लग्न समारंभाचा होता। लग्न समारंभ आधी आम्ही 2 दिवस आधी त्यांच्याकडे सफाई कामगार पाठवले। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट प्लॉटवर साफसफाई, झाडे झुडपे, आजूबाजूचा परिसर सगळा साफसफाई करून घेतला। 7 तारखेलाही गेले आणि 7 तारखेलाही त्यांच्याकडे साफसफाई कर्मचारी गेले। त्यांचं एवढंच म्हणणं होतं, ते असं म्हटले की आमच्याकडे 7 आणि 8 तारखेला तुम्ही सफाई कामगार पाठवायला पाहिजे होते। सफाई कामगार हे प्रायव्हेट कामासाठी कशाला पाठवू? आम्ही सत्तेवर बसले असताना आम्ही प्रायव्हेट कामाला बंदी दिली। आम्ही नकार देतो की प्रायव्हेट काम हे नगरपालिका कर्मचारी करणार नाही। तुम्हाला वैयक्तिक करायचं असेल तर तुम्ही पैसे घेऊन किंवा नगरपालिकेची पावती फाडून तुम्ही वैयक्तिक तुमचं काम करू शकता। पण त्यांनी मला न विचारता त्या ताई आरे मी अध्यक्ष असताना मला आरे करायला लागले। त्या गट नेते कल्पेश भाऊ ते म्हटले, ताई तुम्ही आरे करू नका, त्या माननीय अध्यक्ष मॅडम आहेत। तर त्या अशा म्हणायला लागला, अरे तू कोण आहे मला बोलणार? त्यांनी गट नेत्याला आरे केलं, मला अध्यक्षांना तर आरे केलंच, पण ते गट नेत्यांनाही केलं। तर त्यामध्ये माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष ते पण म्हटले, नाही त्या बरोबर बोलतायत, त्यांची बोलण्याची पीन तशी, ते त्यांना पाठीशी घालू लागले आणि ते वैयक्तिक एक मत करून आलेले होते त्याला की तुमचा हा विषय मीटिंग संपल्यानंतर करू। पण त्या ताईने ऐकूनच नाही घेतलं। नाही, मला मीटिंग सुरू करण्याच्या आधीच हा विषय मांडायचा, त्यांना करायचा की होता तर तुम्ही एक शब्द मला विचारायचं होतं। यात सीओचा दुमत काही नाही, तिथे परमिशन माझीच घ्यायला पाहिजे होती त्यांना। अध्यक्ष वैयक्तिक कामासाठी आम्ही सफाई कामगार पाठवू शकत नाही। हे मंडपातले फोटो आहे, हे मंडपातले फोटो वरील विषयावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं असं आमचं म्हणणं होतं तेव्हा। आणि त्यांना कधी अजेंडा व्यतिरिक्त विषयावर बोलायला पाहिजे होतं, तर त्यांनी तसा अर्ज द्यायला पाहिजे होतं मॅडमांना। त्या मॅडमला निर्णय घेतला असता की ते विषय घ्यायचा त्याने घ्यायचे, त्याच्यावर चर्चा करायची कमी करायची, तो मॅडमांचा अधिकार, तो सीओ साहेबांचा अधिकार नाही। नगरसेवक करून घेऊ शकता का? असं नाही, स्वतःसाठी नाही करू शकत, स्वतःचा लाभात बसतात त्यांच्यावर कारवाई बी होऊ शकते। पण ती कारवाई बहुधा आपण जात नाही का जाऊ द्या भाऊ, आपल्या सोबतच काम करणारे सर्वजण। आता ऑलरेडी रोडाचं काम, गटरी साफ करणं हे काम नगरपालिकेचं, हे नगरपालिका बिना पैसे मूल्य हे करू शकते त्या नगरपालिका। पण ते सांगतील का माझ्या स्वतःचे वैयक्तिक प्लॉट साफ करून द्या, माझ्या लग्नामध्ये हळद झाल्यानंतर आता मला साफसफाई करायची, ते त्या कर्मचाऱ्याला तिथं पाठवायचं, हे चुकीचं आहे। आम्ही स्वतः माझ्याकडे सुद्धा माझ्याकडे मी बोलवत तुम्ही लोकांना की जाऊ द्या, पहिले जनतेचं काम करा म्हटलं अगोदर। आता आपलं गाव फार वाढलंय,
वाढल्या असल्या कारणाने पहिले ऑलरेडी एवढं 3 वर्षाची जी कचरं भरलं यांनी ते आम्ही साफ करत आम्ही 5 महिन्यापासून त्याच गोष्टीला जातोय. रात्र दिवस आम्ही कर्मचारी कोणाचे आमचे ग्रुप आहेत, ग्रुपमध्ये पूर्ण ग्रुपांमध्ये दिसतं जे सर्व जे जे लोक असतील कमीत कमी 5 ते 6 हजार घरं ग्रुपांमध्ये आहेत, त्या ग्रुपमध्ये दिसतं की काम होतंय असं नगरपालिकेमध्ये. आता ठीक आहे, त्यांना असं वैयक्तिक वाटत असं थोडंफार आमच्याने बी चुक्या होत्या, नाही होत असं नाही. पण कसं असतं त्यांनी ते लोकांसाठी प्रश्न उचलला असताना तर आपल्याला काय वाटलं असतं, आम्ही असं म्हणत नाही ना त्यांना, लोकांसाठी प्रश्न उचला, आम्ही बी आमच्याने बी चुक्या होता, नाही होत असं नाही. आमचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्या मार्फत बी चुक्या होती. पण ते कधी अंगावर घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी प्लॅन करून कधी नगरपालिकेत आले तुरीवरनं शब्द वापरतायत. ते स्वतः नगराध्यक्ष राहून चुकलेले व्यक्ती, त्यांना माहिती आहे प्रोटोकॉल काय असतो. अजेंड्यावर विषय असला तर तो विषय अध्यक्षांच्या परवानगी घ्यावी लागते. अध्यक्षांची परवानगी न घेता डायरेक्ट मला पहिले माझा विषय करा, माझ्या घरी माझ्या कुटुंबामध्ये लग्न होतं, लग्न असताना तुम्ही कर्मचारी का पाठवले नाही. यांनीच विचार करायला पाहिजे. आपण कोणतेही कर्मचारी 300-400 रुपये रोजचे कर्मचारी भेटतात, बाहेर लोक बिचारे सफाई कामगार लोक बिना याचे आहेत, तुम्ही त्यांना 5-6 लोक लावलं तुमच्या घरची साफसफाई करून चालले गेले असते ते लोक. पण आम्ही तुम्हाला कोणतं 9 तारखेला सुद्धा आम्ही प्रशिक्षण करायला त्याचे सुद्धा फोटो आमच्याकडे आहेत. मग तुम्ही सांगा कधी आम्ही त्यांचे काम करतोय तर मग हे काय करता मग एवढ्या दिवसापासून. लोकांसाठी प्रश्न उचलला असताना तर आपल्याला काय वाटलं असतं खरं बाबा यांनी उचललंय. आता बघा कोणताही विषय असला ना, आम्ही असं कोणालाच नाकारत नाही की तुम्ही मी कोणीही भेटलं ना आमच्याने चुक्या होता ना, ते आम्हाला नगराध्यक्ष 5 वर्ष राहून चुकलेले आहेत, तरी आणि मी त्यांना ते वाटतं की मी खुर्चीवरच बसलेलो आहे. माझी नगराध्यक्षांना तसंच वाटतं. ते लग्न कार्यामध्ये आम्ही सहभागी आहोत, त्यांना शुभ आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आम्ही त्यांना. पण आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी पाठवू शकत नाही वैयक्तिक कामासाठी. सार्वजनिक परिसर साफ करून दिला, जेवढं नियमात होतं तेवढं करून दिलं आम्ही त्यांना. विचार करूनच विषय घेतलेले असतात आणि त्या विषयाला अनुसरूनच मीटिंग असते. पण मला नाही माहिती की जे माजी नगराध्यक्ष होते, माजी उपनगराध्यक्ष होते, त्यांनी सर्वच प्रोटोकॉल विसरले आणि बाईसाहेब एकदम उभ्या राहिल्या आणि बोलायला सुरुवात केली होती. खरं तर मीटिंग फक्त नगराध्यक्षच कंडक्ट करते, नगराध्यक्षाच्या अनुमतीने मीटिंग सुरू होते आणि संपायलाही नगराध्यक्षाचीच अनुमती लागते आणि त्यानंतर आयत्या वेळी आपण विषय घेऊ शकतो. आणि हे जे सगळं चाललंय तर जनतेचा सारासार विचार करूनच आमची टीम पण काम करते आणि जनतेच्या कल्याणासाठीच हा इश्यू जो निर्माण झालाय तो विरोधी लोकांनी केला होता आणि त्यांनी सगळं प्री प्लॅनिंग करून केलं होतं. आमच्या मनात तसं काहीच नव्हतं. आमची आजही सेवा फक्त जनतेची सेवा आहे, हाच आमचा मेन उद्देश. ऐसा स्वाद रहे सदा याद. काकाजी नमकीन, काकाजी नमकीन.